नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नवनाथ आघाव सर यांचे अगदी मनापासून आभार मानते. कारण आज या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्याची संधी आम्हाला सरांनी उपलब्ध करून दिली आणि अतिशय अगत्याने छत्रपती संभाजीनगरहून ते देवगाव रंगारी या ठिकाणी आम्हाला घेऊन आले. तर त्यामुळे मी अगदी मनपूर्वक त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. आज सकाळपासून जो हे सगळं चर्चासत्र आपलं सुरू आहे, उद्घाटन समारंभसुद्धा अतिशय सुरेख झाला. मी सुरेख याच्यासाठी म्हणते आहे कारण त्या ठिकाणी फार मोठा बडेजाव कुठला नव्हता. आवश्यक त्या औपचारिकता सांभाळल्या आणि सगळ्यात मुख्य म्हणजे विचारांची पेरणी झाली. चर्चासत्र म्हणलं की आपल्याला हेच अपेक्षित असतं आणि हेच घडावं. दुर्दैवानं मध्यंतरीच्या काळामध्ये जी काही आपली चर्चासत्र होत होती, मोठमोठ्या प्रमाणात पेपर वाचले जात होते, पुस्तकं प्रकाशित केली जात होती, तिथे काय स्थिती आहे ही तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याच्यामुळे त्यावर वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही. एखादं चर्चासत्र हे राष्ट्रीय चर्चासत्र कसं म्हणवलं जातं हे देखील आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावर वेगळं मी बोलत नाही आणि म्हणून आजचं चर्चासत्र वेगळं का आहे किंवा आजचा उद्घाटन समारंभ छान का झाला याबाबतचं मत माझं मांडताना फक्त ती एक भूमिका म्हणून मी या ठिकाणी व्यक्त करते. सगळ्यात पहिल्यांदा मी हुसे सरांचं त्यांनी इथे जो विषय मांडला त्याच्याबद्दल अभिनंदन करेल. कारण त्यांच्या बोलण्यातून एका शिक्षकाची कळकळ व्यक्त होत होती आणि मला वाटतं आपण सहाय्यक प्राध्यापक असलो काय, सहयोगी प्राध्यापक असलो काय आणि प्राध्यापक पदावरती गेलो काय, काहीही झालं तरी मुळामध्ये आपण शिक्षक असतो आणि आपल्याला अभिमान आहे त्याचा. विद्यार्थ्यांना शिकवणं हा आपल्या आनंदाचा भाग आहे आणि आज तेच दुःख मनामध्ये घेऊन आपण वावरतो आहोत. का वावरतो आहोत? काय दुःख आपल्या मनामध्ये आहे? तर स्वाभाविक विद्यार्थी कसे येतील हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवलेली आहे आणि दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये आहे, विद्यार्थी मराठी विषय कसा घेतील. मला वाटतं आज सकाळी जिगे सरांनी उद्घाटनाच्या सत्रामध्ये अत्यंत तपशीलवार पद्धतीनं काय अभ्यासक्रम नेमलेला आहे आणि तो का नेमलेला आहे याची फार सुरेख अशी एक मांडणी केली, एक सुरेख अशी थोडक्यामध्ये उजळणी केली आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मला या अभ्यास मंडळाचं अगदी मनापासून अभिनंदन करावं वाटतं. खरं म्हणजे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे, हे राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यानंतर आता अभ्यासक्रम कसा तयार करायचा ही एक मोठी समस्या होती आणि अभ्यासक्रम आल्यानंतर सुद्धा आता आपलं वेळापत्रक कसं तयार करायचं, तासांचं वाटप कसं करायचं ही सुद्धा एक मोठी समस्या आपल्या सगळ्यांसमोर आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्या समस्यांमधून मार्ग काढत राष्ट्रीय शिक्षण धोरणानं जे काही महत्त्वाचे मुद्दे भाषा आणि साहित्याच्या अनुषंगाने आपल्यासमोर ठेवलेले आहेत, शिक्षणाच्या अनुषंगाने आपल्यासमोर ठेवलेले आहेत, त्या सगळ्यांना न्याय देत अतिशय उत्तम अशा प्रकारचा अभ्यासक्रम अभ्यास मंडळाने तयार केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आता या अभ्यासक्रमाची रचना ज्या वेळेला आपण पाहतो, आपण विशेषत्वाने कला शाखेशी संबंधित आहोत म्हणून आपण कला शाखेच्याच बाबतीमध्ये इथे बोलतो आहोत. अन्यथा विज्ञान आणि वाणिज्य यांना सुद्धा आता मराठी विषय घेता येतो. सुरुवातीला सुद्धा द्वितीय भाषा म्हणून त्यांना होता आणि काही ठिकाणी पूर्वी होता, काही ठिकाणी आता सुरू झाला आहे. BBA BCA सारखे जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता मराठी हा विषय आहे. पण आज आपण प्रामुख्याने जे बोलणार आहोत ते बोलणार आहोत कला शाखेच्या अनुषंगाने आणि म्हणून मगाशी आपण ज्या प्रश्नाबाबत किंवा ज्या दुःखाबाबत बोलत होतो की विद्यार्थी मराठी विषय कसा घेतील, ज्या BA द्वितीय वर्षाच्या बाबतीत आज आपण बोलतो आहोत तिथेच पहिली शक्यता निर्माण होते की आमचा विद्यार्थी मराठी विषय सोडू शकतो. कारण काय? कारण BA प्रथम वर्षाला त्याला 3 विषय आहेत आणि पुढे प्रवेश घेताना त्याला 2 विषय घ्यायचे, एक मेजर एक मायनर. हा मेजर आणि मायनर घेताना त्या 3 विषयांपैकी 2 विषय त्याचे पुढे येणार आहेत, एक विषय आपसुकपणाने सुटणार आहेत आणि मराठीच्या माणसाच्या मनामध्ये सगळ्यात आधी धास्ती असते, आपला विषय सोडतो का काय.
मग त्यातल्या त्यात आमचं समाधान काय? वर्कलोड प्रथम वर्षाच्या ठिकाणीच फक्त मोजलं जातं. मित्रांनो, हा प्रश्न फक्त वर्कलोडचा नाही आहे. हा प्रश्न आहे मराठी भाषेचा, मराठी साहित्याचा, आपल्या मातृभाषेचा, आपल्या बोलीचा, आपल्या अस्तित्वाचा, आपल्या अस्मितेचा. आणि म्हणून मराठी महाराष्ट्रामध्ये शिका असं जर सांगावं लागत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही. आज आपण ज्यांच्या नावाने मराठी भाषा दिन साजरा करतो त्या कुसुमाग्रजांनी, त्या बी.वा. शिरवाडकरांनी खंत व्यक्त केली होती आणि तीव्र शब्दांमध्ये सांगितलेलं होतं, महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्या ठिकाणी मराठी विषय न घेता 10वी पर्यंत मुलं सहजतेने शिक्षण घेऊ शकतात. जर तो शालेय शिक्षणच मराठी विषय न घेता पूर्ण करू शकत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाचा तर प्रश्नच उद्भवत नाही. आणि अशी जी काही सगळी स्थिती आहे ती स्थिती आपल्यासमोर प्रश्न निर्माण करते. आणि म्हणून BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमावर बोलत असताना मला वाटतं आपण सुरुवातीला पाहिले पाहिजेत जे आपली उद्दिष्ट आहेत, ज्याला आपण अभ्यासक्रमामध्ये PSO प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम्स या नावाने ओळखतो. काय आहे हे प्रोग्राम स्पेसिफिक आउटकम? याच्यामध्ये जर मुद्दे म्हणून आपण वाचले तर आपल्याला लक्षात यायला लागतं, इथे आपल्याला विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन जाणीवांची समृद्धी करायची आहे, विविध प्रकारच्या वाङ्मय प्रकारांचं आकलन करून द्यायचं आहे, स्पर्धा परीक्षेसाठी त्याला सक्षम करायचं आहे, व्यावसायिक कौशल्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. जवळपास 10 अशा प्रकारचे PSO आपल्याला दिलेले आहेत. ह्याचं वर्गीकरण जर आपण केलं तर आपल्याला काय लक्षात येतं? याचं वर्गीकरण केलं असता आपल्याला लक्षात येतं की विद्यार्थ्याला वाङ्मयाची जाण चांगल्या पद्धतीने असली पाहिजे, भाषेची आणि साहित्याची जाण असली पाहिजे आणि समाजाप्रती तो संवेदनशील असला पाहिजे. त्याला आपल्या समाजाला समजावून घेता आलं पाहिजे आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. मला वाटतं या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि आमचं दुर्दैव असं आहे की अगदी पहिली गोष्टसुद्धा आमचा विद्यार्थी पूर्ण करतो का नाही हा आमच्यासमोर प्रश्न आहे. अगदी पहिली गोष्ट म्हणजे काय? भाषिक कौशल्ये उत्तम पद्धतीने अवगत करावीत. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन 4 भाषिक कौशल्य आहेत. आज पदव्युत्तर शिक्षण घेतलेला आमचा विद्यार्थी पटकन काय करतो? AI ची मदत घेतो आणि अर्ज लिहितो. अरे स्वतःचा अर्ज लिहायला तुला तंत्रज्ञानाची कशाची तरी मदत घ्यावी लागते? तू माणूस आहेस रे. तू रोबोटची मदत घेणार, तू कृत्रिमतेची मदत घेणार, तुझी अस्सलता कुठे? आणि मला वाटतं भाषा आणि साहित्याला जर पहिलं काही काम करायचं असेल तर त्याला माणसामधली ही अस्सलता जागवायची आहे. त्याला जाणीव करून द्यायची आहे, तू माणूस आहेस, तू वेगळा असू शकतो, तू वेगळा आहेच, कारण तुझ्यामध्ये बुद्धिमत्ता आहे. प्राण्यांपेक्षा आपल्याला वेगळं करताना काय सांगितलं जातं? त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे पण किती? नैसर्गिक, निसर्गतः त्यांना जेवढी आहे तेवढीच. म्हणजे आमच्या बहिणाबाईंनी जसं सांगितलं की अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, पण आमची सुगरण पूर्वीही तोच खोपा बांधायची, आताही तसाच सुरेख खोपा बांधते. माणसाच्या बाबतीत काय? माणसाचं घर तेव्हा वेगळं होतं, आता वेगळं आहे. आणि केवळ आताच वेगळं आहे असं नाही, कोरोनानंतर तर जे काही झालेले प्रचंड बदल आहेत ते सगळे बदल आपण अनुभवतो आहोत. आता आपल्या घरामध्ये आपण वर्क स्पेस ठेवतो आहोत, आपल्या कार्यालयासाठी जागा ठेवतो आहोत का? आपल्याला गरज भासतीये त्या गोष्टीची. अगदी काही वर्षांपूर्वी हा विचारसुद्धा आपण करत नव्हतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की काळानुसार जे काही होणारे बदल आहेत हे बदल स्वीकारायचे आणि आपल्या जीवनामध्ये आपण ते अंमलात आणायचे. हे माणसाच्या बुद्धिमत्तेने आणि त्याच्या संवेदनशीलतेने त्याला शिकवलेलं आहे, त्याच्या डोळसपणाने त्याला शिकवलेलं आहे. मग हे जर का सगळं आपल्याला दिसतंय तरी सुद्धा आज आम्हाला तंत्रज्ञानाला घाबरावं लागतंय. आज आम्हाला AI आम्हाला बेरोजगार करत आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याला आळशी करतंय आणि खरी गोम, खरी मेघ या ठिकाणी आहे. होतंय ना पटकन काम,
झोमॅटोहून मागितलं की येतंय ना सगळं काही भरकन, मग कशाला करायचं स्वयंपाक, कशाला घालवायचा वेळ, पटकन काहीतरी करूयात ना. ही जी झटपट मानसिकता सगळ्याच क्षेत्रामध्ये वाढत चाललेली आहे. ही केवळ स्वयंपाकघरातली गोष्ट नाही आहे. एखादा इव्हेंट आम्हाला जर का घ्यायचा असेल तर आम्ही इव्हेंट मॅनेजर कोण आहे म्हणून बघायला जातो का. आपल्यातली कौशल्य जर वाढीला लावायची असतील तर तो इव्हेंट आम्हालाच मॅनेज करावा लागेल ना. आणि असतं काय असं इव्हेंट मॅनेजमेंट मन लावून काम केलं ना की सगळं उत्तम पद्धतीने मॅनेज होतं. आणि मला वाटतं आजचं चर्चासत्र हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून ही अस्सलता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जागती ठेवायची आहे. मला वाटतं आपण जर याच्यामध्ये यशस्वी झालो तर विद्यार्थी आपल्याकडे पाठ फिरवणार नाहीत. जवळपास गेली 2 दशकं सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये मी मराठी विषयाचं अध्यापन करते आहे. हे अध्यापन करत असतानाच विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सांभाळते आहे. आणि त्यातलीच एक महत्त्वाची सांभाळलेली जबाबदारी म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना. 5 वर्ष 3 ते 5 वर्ष 3 वर्षांचा कालावधी होता. आणि 3 वर्ष ही जबाबदारी सलगपणे सांभाळत असताना माझ्या लक्षात आलं, विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळालं ना, त्यांना प्रत्यक्षात काहीतरी करता आलं ना की त्यांचा जीव रमतो. आमचे सगळे विद्यार्थी यायचे आमच्या मागे राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये. आमच्याकडचे सगळे प्राध्यापक परेशान व्हायचे, ओ मॅडम कॉलेज म्हणजे काय, NSS आहे काय, NSSनी कार्यक्रम ठेवला की सगळे परेशान व्हायचे, अहो आमच्या लेक्चरला कोणी येत नाही. आम्ही शोध घेतला असं का होतंय. आणि मग कळलं, विद्यार्थ्यांना नुसतं वर्गात बसून ऐकण्यापेक्षा काहीतरी करायला आवडतंय. NEP आपल्याला काय देतंय, OJT ऑन जॉब ट्रेनिंग. हे ऑन जॉब ट्रेनिंग काय आहे. आणि खरं दुर्दैव कुठेही सांगू, खरं दुर्दैव तिथे जे सरांनी मांडलं अंमलबजावणी आम्ही कशी करतोय प्रश्न हा आहे. इतिहासाचं उदाहरण म्हणून सांगते. इतिहासामध्ये OJT म्हणून मुलांना पाठवलं तर काय केलं त्यांनी, ते जे पुराण वस्तू संग्रह असतात ना तिथली कपाटं पुसायला लावली. अरे OJT म्हणजे काय, तुम्हाला असा फुकट कामगार देणारा नाही आहे. विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे. पुराण वस्तू कशा शोधायच्या, उत्खनन कसं करायचं, वस्तूंचा संग्रह कसा करायचा, त्या संग्रहित करून ठेवताना काय काय अडचणी येऊ शकतात हे त्यांना शिकू द्या ना, हे त्यांना करू द्या ना. मग OJT म्हणून आम्ही काय देणार, मराठी भाषा विषयाचे विद्यार्थी काय घेऊ शकतात, अरे काय घेऊ शकत नाहीत. आत्ता सरांनी सांगितलं आपण कोणत्या कोणत्या ह्याचे प्रमाणपत्र वर्ग घेऊ शकतो. मग मुद्रित शोधन आहे, संपादन आहे, प्रकाशन आहे, सूत्रसंचालन आहे. आज या सगळ्या गोष्टी समाजात घडत आहेत. आणि घडत असताना दुर्दैवाने ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये चुकीचे शब्द आम्ही वाचतोय, चुकीचं लिहिलेलं पाहतोय, चुकीचे उच्चार ऐकतोय आणि आम्ही त्याच्यावर काहीही बोलत नाहीत. का बोलत नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा हा जो भेद आमच्या मनामध्ये आहे ना, किंवा एक संभ्रम आमच्या मनामध्ये आहे ना, त्याच्यामुळे आम्ही बोलत नाहीत. कारण अरे गावरान बोलला तर काय बोलू नाही का त्याने, जरूर बोलावं, बोललंच पाहिजे. म्या आलो होतो याच्यामध्ये जो गोडवा आहे ना, तो गोडवा तुम्हाला प्रमाण भाषेत सापडणारच नाही. ताई, भाऊ, दादा या शब्दांमध्ये जो गोडवा आहे ना, तो सर आणि मॅडम याच्यामध्ये सापडणारच नाही. तो टिकवायसाठी बोलीभाषा बोलू द्या, पण बोलीभाषा तिच्या स्वरूपात, प्रमाण भाषा तिच्या स्वरूपात. अहो आपण एखादा पदार्थ केला तर त्या पदार्थामध्ये काय खूप वेगवेगळं टाकतो का, साधा सरळ त्या पदार्थात जे टाकायला पाहिजे तेच टाकतो ना. मग प्रमाण भाषा जिथे वापरायची तिथे प्रमाणच भाषा वापरा, बोली वापरायची तिथे बोलीच वापरा. आणि मग हे जर आपण कायम ठेवलं तर मला वाटतं हा प्रश्न निर्माण होणार नाही आमच्यासाठी. आज बोलीचा पुढाकार करत असताना प्रमाण भाषाच नको. प्रमाण भाषा एका जातीची आहे, एका जमातीची आहे माहीत नाही. आपण माणूस ही जात कधीच सोडून दिली आहे आणि सगळ्या जाती जमाती उरावर घेऊन जगतो आहोत. ही आमची खरी अडचण आहे. ही अडचण ज्या वेळेला आमची दूर होईल ना, त्यावेळेला आमची पुढची पिढी सक्षमतेनं जगायला लागेल. आणि मला वाटतं हा अभ्यासक्रम त्याच्यासाठी मदत करतो. कसा करतो, सरांनी बनगरवाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र याच्याबद्दल आपल्याला सांगितलं.
त्याच्या पाठीमागच्या मूल्यांबाबत आपल्याला सांगितलं. माझ्याकडे जो भाग आहे तो भाग आहे मायनरमध्ये, मेजर मायनर असे जे 2 पेपर आहेत. मायनरमधला भाग 3 आणि 4. तर त्याच्यामध्ये एका ठिकाणी आहे जाहीरनामा आणि एका ठिकाणी आहे साहित्य वैभव. जाहीरनामा नारायण सुर्वे यांचा काव्यसंग्रह. जाहीरनामा या अभ्यासक्रमाला लावणाऱ्यांचं मी जाहीर अभिनंदन करते. कारण काय? कारण असं आहे, नारायण सुर्वेंनी जी स्वतःची मनोगत व्यक्त केली आहेत ना, त्यात कोणता आनंद व्यक्त केला असेल आपल्याला माहिती आहे. नारायण सुर्वे हे फुटपाथवरती सापडलेले आहेत. तो जो काही कारखाना होता, गिरणी, कापड गिरणी होती, त्या गिरणीच्या बाहेर सापडलेले गंगाराम सुर्वे यांना. वास्तविक जर पाहायला लागलो तर आपल्याला वाटतं बापरे काय ही शोकांतिका. नारायण सुर्वेंना वाटतं फार बरं झालं, माझी जात कोणती हेच माहीत नाही. आणि त्याच्यामुळे आपण त्या माणसाला एका जातीमध्ये बसवूच शकत नाहीत. आणि म्हणून मी या ठिकाणी अभ्यास मंडळाचं अभिनंदन करते, ते या पहिल्या कारणासाठी. नारायण सुर्वेंचं साहित्य ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला लागतं, हा माणूस कामगारांच्या मध्ये वावरला, कामगारांची वेदना त्यानं जाणली आणि कामगारांची वेदना त्यानं अत्यंत सामर्थ्यशाली पद्धतीनं व्यक्त केली. रडत नाही बसले, म्हणले नाही ते किती त्रास आहे कामगारांना, काय करावं. मी कामगार आहे, तळपती तलवार आहे, सारस्वतांनो मी गुन्हा करणार आहे. अगदी या सामर्थ्यानं नारायण सुर्वे कामगारांसह पुढे आलेले आहेत. आम्हाला आनंद त्याचा आहे. त्यांच्या वेश्येच्या संदर्भातल्या सुद्धा कविता ज्या वेळेला आपण वाचतो ना, त्यावेळेला आपल्याला काय लक्षात येतं, काय सांगते ती वेश्या. शिक्षणाच्या तळमळीनं मास्तरांना विनवणी करते, मास्तर नाव कोणाचं लिहायचं पोराच्या नावासमोर, मास्तर तुमचंच नाव लिहा. क्या बात है. आयुष्याकडे सकारात्मकतेनं बघणारा हा माणूस आहे. आणि हा माणूस ज्या वेळेला जाहीरनामासारखा त्यांचा काव्यसंग्रह असेल, माझे विद्यापीठ सारखा काव्यसंग्रह असेल, आयुष्याच्या झोतभट्टीत पोलाद शेकावे तसा शेकून निघालो, भाजून निघालो हे सांगणारा. आणि 2 दिवस कशात कशात जातात हे 2 दिवस. हे 2 दिवस सुखदुःखात जातात. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद होते. काय सामर्थ्यानं जीवन हा आहे तसं शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून या जाणीवेचा कवी आपण लावलेला आहे, म्हणून आपलं अभिनंदन आहे. आपण साहित्य वैभव मधला दुसरा भाग जर पाहिला तर आपल्याला काय लक्षात येतं. या साहित्य वैभवाच्या दुसऱ्या भागामध्ये आहे संत पद्य आणि आधुनिक पद्य. संत पद्य काय सांगतं बरं आम्हाला. मला वाटतं आपण कितीही आधुनिक झालो ना तरी सुद्धा संत पद्यातला जो गोडवा आहे तो कायम स्वरूपीच राहणार आहे. उगाचच नाही आपल्याला लता मंगेशकर, रवींद्र साठे, सुरेश वाडकर सगळे आपले वाटायला लागतात. का वाटायला लागतात? अहो ते आमच्या ज्ञानेशांच्या ओव्या गातात, ते आमच्या तुकारामांचे अभंग गातात आणि म्हणून हे आम्हाला आपलेसे वाटायला लागतात. आमची प्रत्येक सकाळ सुंदर होते ती या अभंग आणि ओवीच्या संस्कारांनी होते. आपण घरात आपल्या मुलांना हे ऐकायची सवय लावणार का नाही? आणि त्यांना सवय लावायची म्हणजे काय? ऐका 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 असं म्हणायचं का धरून बसवून? आपण उठायचं आणि लावून द्यायचं. झोपेमध्ये सुद्धा ते सूर कानामध्ये पडले ना की आमची मुलं घडतच जातात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मुलं अनुकरणातून शिकतात. हा जो शिक्षणाचा सिद्धांत आहे ना हा शाश्वत सिद्धांत आहे. मुलं जर चुकायला लागली तर एकदा स्वतःकडे पाहायला लागावं, माझं काहीतरी चुकतंय याची खात्री आपल्याला पटते. मुलांच्या चुका हा आपल्या स्वतःचा आरसा असतो आपल्याला तपासण्यासाठी. पुणे विद्यापीठामध्ये मी MAचं शिक्षण घेतलं. त्या ठिकाणी डॉक्टर मनोहर जाधव आम्हाला होते. इतकं छान म्हणायचे ना, विद्यार्थ्यांचं चुकणं म्हणजे विद्यार्थ्याचं असणं असतं आणि त्याचं असणं आपण नाकारू शकत नाहीत. त्यांनी चुका करूच नाहीत असं आपण म्हणू शकत नाहीत. म्हणून त्याला चुकू द्या, त्याला करू द्या. त्यांनी केलंच नाही तर तो चुकेल कसा? आणि तो चुकला नाही तर तो शिकेल कसा? म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रती ही संवेदनशीलता आपल्याला बाळगता आलीच पाहिजे.
आधुनिक पद्य जे आहे, आधुनिक पद्याचा मी अभ्यास केलेला नाही, सध्या अभ्यासाला लावलेलं, कारण ते पुस्तक अगदी काल परवाच आलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्याच्याबद्दल मी फारसं काही भाष्य करणार नाही. फक्त इतकंच म्हणेल, बदलत्या काळामध्ये जी काही मूल्य आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहेत ना, ही मूल्य पेरणारं साहित्य आपल्या अभ्यासक्रमात असावं आणि अभ्यासक्रमातल्या साहित्यातून अध्यापन करत असताना ही मूल्य आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता यावीत. त्यानंतर जीचा दुसरा भाग माझ्याकडे दिला आहे, जनरल इलेक्टिव्ह, ओपन इलेक्टिव्ह म्हणून जो आपल्याला विषय आहे, त्याच्यामध्ये विभक्ती, समास आणि अलंकार. आता व्याकरण म्हणलं की आधी कपाळावरती आठ्या, आणि दुसरा भाग आता सोपं आहे का, गुगलवर कुठेही गेलं की उपलब्ध आहे. MPSCचे क्लासेस घेणारे जे आहेत ते आधी टाकतात आणि मग आमचा शिकवण्याचा उत्साह तिथेच संपून जातो. सगळं मिळतं विद्यार्थ्यांना, काय त्यांना वेगळं शिकवायचं, आणि ते अशी वाट बघतात काय देणार तर आमचे मास्तर वेगळं आम्हाला. आपल्याला वेगळं देता आलं ना तर विद्यार्थी आपल्या वर्गात येतील. मग व्याकरणात वेगळं काय देऊ शकतो बरं आपण, व्याकरणात शिकवण्यात अध्यापनात काय फरक करू शकतो एक सांगू. व्याकरण शिकवताना भाषेच्या मुळापर्यंत आम्हाला जाता आलं पाहिजे. जर भाषेच्या मुळापर्यंत जाऊन आपण अभ्यास करायला लागलो ना तर स्वाभाविकरित्या व्याकरणाची उकल आपोआप होत जाते आणि मग व्याकरण अवघड वाटत नाही. अगदी साधा प्रश्न ठेवते तुमच्यासमोर. विद्यार्थी विचारतात, आपण ज्या वेळेला मात्रा देतो, हा मात्रा देताना दोन मात्रा सर्वसाधारणपणे म्हणजे पैकी असा जर शब्द आपण सांगितला तर प वरती दोन मात्रा द्यायच्या, आणि मग त्यांना प्रश्न पडतो ऐ वरती एकच मात्रा का आहे. ज्याला या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांना देता येईल ना तो भाषेच्या मुळापर्यंत जाऊन विचार करण्याची सवय स्वतःमध्ये विकसित करेल, तो व्याकरण आनंदानं शिकवेल. आमच्या यास्मिनताई शेख वयाची 100 ओलांडली आहे आणि आजही त्या सांगतात व्याकरण शिकवणारे थोडं चुकीच्या पद्धतीनं शिकवतात, आनंदानं नाही शिकवत हो, म्हणून विद्यार्थी शिकत नाहीत. ते शिकवता आलं पाहिजे. शेवटचा जो भाग आहे AECचा चौथा भाग, मुलाखत, तंत्र आणि मंत्र. मुलाखत घ्यायची म्हणलं की मला आदेश बांदेकरची आठवण येते. आदेश बांदेकरांची आठवण आली की वहिनी, दार उघडा आणि पैठणी, या दोन गोष्टी आपल्याला आपसूक मागोमाग आठवायला लागतात. आदेश बांदेकरांनी एक त्यांची छान आठवण सांगितली होती. म्हणे मुलं पटकन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, दादा तुमच्यासारखी मुलाखत घ्यायची, तुमच्या क्षेत्रात यायचं, काय मस्त चमकायला मिळतं, काही नाही, कोणाच्याही घरात शिरायचं, नाव काय गाव काय विचारायचं, लग्न कधी झालं विचारायचं, 1-2 खेळ सांगायचे, घ्यायचे आणि बाहेर पडायचं, क्या बात आहे. मुलाखत इतकी सोपी असती का? नाही, मुलाखत इतकी सोपी नसतेच. काय करावं लागतं मुलाखत घेण्यासाठी? तुम्ही बघा, ज्यांनी मुलाखत घेतली नाही फारशी कधी, विद्यार्थ्यांना वर्गात गेले गेले सांगा जरा मुलाखत लिहा बरं. आमचे विद्यार्थी प्रश्न लिहितात, नाव काय, गाव काय, कोणता पदार्थ आवडतो, कोणता रंग आवडतो, संपला विषय. मुलांना गुण पैकीच्या पैकी. आमची शिक्षण व्यवस्था गुण द्यायला बसलेली आहे. सध्याची प्रश्नपत्रिका, अरे रे रे, बोलूच नाही त्याच्याबद्दल. का बोलू नये? 30 गुणांचा प्रश्न आहे आणि त्या 30 पैकी 10 गुणांना वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, बहुपर्यायी प्रश्न आहेत आणि सोय केली आहे आम्ही. आमची पण सोय केली आहे आणि विद्यार्थ्यांची पण सोय केली आहे. उघड आहे, हे उघड सत्य आहे. 5 प्रश्नांना 2-2 गुण आपण त्यांना देतो. हा 10 घेईल, इकडं काहीतरी 2 शब्द लिहिल, 30 पैकी 12ला पास होईल. त्याचा प्रश्न मिटला, माझा प्रश्न मिटला. खूप मोठा प्रश्न आपण निर्माण केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे, कारण मराठी भाषेचा बळी आपण देतो आहोत. मराठी भाषा जर शिकायची असेल, जोपासायची असेल तर ती अवघड करा असं मी म्हणणार नाही. उलट ज्या परिभाषा तयार केल्या जातात ना त्या परिभाषेमध्ये सुद्धा बोलीभाषांचा वापर केलाच पाहिजे. पेन ड्राईव्हला किती सुंदर शब्द वापरू शकतो आपण. काय वापरू शकतो? खुडी, गावाकडचा शब्द आहे. पिकलेला आंबा झाडावरून काढताना वापरतात ती खुडी. आमचा पेन ड्राईव्ह काय करतो? तयार झालेलं खुडून घेतो, कम्प्युटरमधनं काढून घेतो
भाषांचा मुख्य वापर आहे. मग हा बोलीभाषांचा वापर जर आम्ही पारिभाषिक शब्दावलीमध्ये जर का आणला तर निश्चितपणाने परिभाषा सोप्या वाटायला लागतील. आणि भाषा ही एक सवय आहे. वापरत गेलं की आपल्याला तिची सवय होतेच. त्या पद्धतीने आपण भाषा वापरली पाहिजे. मुलाखत घेणाऱ्याने ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून ज्याची मुलाखत घेतोय त्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे. तो संयमसुद्धा बाळगला पाहिजे. या दोन गोष्टी जर तो शिकला ना, उत्तम पद्धतीनं तो कोणत्याही माध्यमासाठी मुलाखत घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो आणि पोचवू शकतो. हे अगदी सहज, सुंदर आणि सोपं आहे. या ठिकाणी सेकंड इयरचा जो अभ्यास माझ्यासमोर होता, अजून एक थोडासा भाग जो आहे तो फक्त स्पर्धा परीक्षेचा. स्पर्धा परीक्षेसाठी व्याकरण असतं, निबंध असतात. निबंधाच्या बाबतीमध्ये निबंध, शोध निबंध आणि प्रबंध हे वेगळे कसे लिहायचे हे आमच्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि ते समजावून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे. त्याच्यामुळे ते व्यवस्थितपणे आपल्याला शिकवता आलं पाहिजे. आता ज्या वेळेला मी या समग्र अभ्यासाचा विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की फर्स्ट इयरला कविता कथा आहेत. आता नाटक आणि कादंबरी आणि आत्मचरित्र आहे, चरित्राचा भाग आहे. पुढे नाटकाचा भागसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे मागच्याच वर्षामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला तो दिसून येतो. याही वर्षामध्ये एक नाटक आहे. तर असे वेगवेगळे वाङ्मय प्रकार ओळखीचे होत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. याच्यातला सगळ्यात छान मला काही भाग वाटला असेल ना तर प्रॅक्टिकल. खूप जण म्हणतात थेअरीचे 3 तास, प्रॅक्टिकलचे 3 तास. काय घ्यायचं हो म्हणे प्रॅक्टिकलला? मराठीला कुठे प्रॅक्टिकल असतं का? का नसतं? तुम्ही थेअरीच्या भागात जे तुम्हाला सांगितलेले पुस्तकं आहेत किंवा कथा कविता लावलेल्या आहेत त्या शिकवा आणि प्रॅक्टिकलच्या तासात अवांतर विचारा. काय वाचून आलास अवांतर? अवांतर कविता द्या रसग्रहणासाठी, अवांतर नाटक वाचायला सांगा, त्याच्यावर बोलायला सांगा. प्रॅक्टिकल होऊ शकतं आणि त्याला 60-70 गुण आहेत हे जेव्हा तुम्ही मुलांना सांगताल ना तेव्हा ते 70 गुणांची जी फाईल तयार होईल ना ते काहीच्या काही नाही आणणार. आम्ही वर्गात मुलांना रोज लिहायला लावतो. आणि कसं केलं आहे? आता स्वातंत्र्य दिन आला, स्वातंत्र्याबद्दलच्या घ्या कविता. मैत्री दिन आला, मैत्री दिनाबद्दलच्या घ्या कविता. जुन्या घ्या, नव्या घ्या, सोशल मीडियावरच्या घ्या, पण घ्या आणि त्या स्पष्ट करा. मग हळूहळू मुलांना गोडी लागायला लागली. मागच्या वर्षी मी पण पूर्ण गोंधळलेली होते, कारण मी वर्गात गेले मुलांना विचारलं हे वाचलंय का? नाही. ते वाचलंय का? नाही. मला कळलं प्रश्न विचारायचा नाही. यावर्षी मी माझी पद्धत बदलली आणि या पद्धतीने आता जेव्हा जायला लागले मुलं रमायला लागली आहेत वर्गामध्ये. कारण मला फार वाईट वाटायचं. मुळात मला स्वतःला कविता हा वाङ्मय प्रकार प्रचंड आवडतो आणि ही मुलं इतकी रिलक्टंट कवितेच्या बाबतीत सहनच होईना मला ते. आणि मग आता जेव्हा माझं त्यांचं सूत्र जमलं ना मजा येते वर्गामध्ये. त्याच्यामुळे हे जे प्रात्यक्षिक प्रथम वर्षाला ठेवलं आहे त्या प्रथम वर्षाच्या प्रात्यक्षिकासाठी मी अभ्यास मंडळाचं पुन्हा एकदा अभिनंदन करेल. थर्ड इयरचा पेपर आहे, आता बदलेल येत्या ह्याच्यात. सध्याच्या ह्याच्यात मला जो एक विषय खटकतोय तेवढा फक्त या ठिकाणी नमूद करते. लोकसाहित्य आणि साहित्यशास्त्र एकमेकांना पर्यायी ठेवलेत आपण. साहित्यशास्त्र आपल्याला संपवून चालणार नाही. उद्याचा समीक्षक जर आपल्याला घडवायचा असेल, साहित्याचा आस्वाद घेणारा माणूस जर आपल्याला घडवायचा असेल तर साहित्यशास्त्र असलंच पाहिजे. भाषाशास्त्र SEC झालेलं आहे, म्हणजे कॉलेजनीच त्याचा पेपर काढायचा, कॉलेजनीच तपासायचा आणि मार्क्स द्यायचे. विद्यार्थ्यांना वाटतं वा काही प्रश्न नाही, मॅडमच बघणार, मॅडमच तपासणार. पहिल्या सत्रात मुलांनी मजा केली, मी पण त्यांची मजा केली. सगळे नापास. जेवढे 10-11 पोरं होते 10-11च्या 10-11 नापास. त्यांना म्हणलं तुम्हाला माहिती आहे का, म्हणलं हा पेपर माझ्याकडे आहे तपासायला, हा इथेच आहे. त्या वर्षी ते थोडे गोंधळलेलेच होते ना, पहिलंच वर्ष होतं त्यांचंसुद्धा असं काही होण्याचं. त्यांना वाटायचं पेपर बाहेर जात आहेत आपण पास होतोच आहे, मॅडमचा काय संबंध, मॅडमनी तर काही शिकवो न शिकवो, त्यांचे तास करो न करो काही प्रश्न नाही. मग त्यांना सांगितलं तुम्ही नापास का झालात? कारण मला व्यवस्थित उत्तर दिलेलं असेल तरच मी गुण देणार, नाही तर गुण देणार नाही. कारण मला माझ्या विद्यार्थ्यांचं गुणपत्रक पास झालेलं चालणार नाही, मला माझा विद्यार्थीच पास झालेला पाहिजे. दुसऱ्या सत्रात तुम्हाला सांगते त्यांच्या येण्याचं प्रमाण फार बदललं असं नाही मी म्हणणार, पण पेपरचं उत्कृष्ट झालं आणि इतके सुंदर पेपर त्यांनी लिहिले
की त्यांना फक्त मला 4-5 गुण कमी द्यावे लागले. मग हा जर का बदल होऊ शकत असेल तर विद्यार्थ्यांना टोकलं पाहिजे, त्यांना रोखलं पाहिजे, चुकीचं गुणदान करू नये. त्यांना सांगावं गुणवत्ता दिसेल तेव्हाच गुण देऊ. बरं वाटतं विद्यार्थ्यांना. आपली मुलंसुद्धा असतात शाळेत, कॉलेजमध्ये. माझ्या मुलांकडून मला खरं म्हणजे फीडबॅक मिळायचा. ज्यावेळेला माझी मुलं मला सांगायचे, नाही त्या मॅडम ना खूप कडक आहेत, ते सर ना खूप कडक आहेत, त्यांना असंच लागतं. मग मला कळलं विद्यार्थ्यांना जेव्हा आपण हेच पाहिजे आणि हे करायचं आहे तुम्हाला हे सांगतो तेव्हा त्यांना धाक बसतो, तेव्हा त्यांना आदर वाटतो. नाही तर काहीही असं म्हणलं की ते तर काहीही करायला तयार आहेत. म्हणून चालवून घेऊ नका. विद्यार्थ्यांना आपल्या पद्धतीने चालवा आणि आपल्या पद्धतीने चालवताना उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करायला शिकवा. विद्यार्थी निश्चितपणानं आपल्या मागे येतील, यात काहीही शंका नाही. दुसरी मला गोष्ट शेवटी सांगायला आवडेल. आत्ता नुकताच मी एक प्रमाणपत्र वर्ग घेतला, 30 तासांचा, 20 दिवसांचा, दररोज 1.5 तास घेत होते. आमच्याकडे त्याला 35 या संख्येने प्रवेश पूर्ण झाले. 28 विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे होते, 7 विद्यार्थी बाहेरून आले. विद्यार्थी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले लोक. आणि आम्ही त्यांचं जे प्रात्यक्षिक सादरीकरण घेतलं ना, सुदैवानी त्याचं मी चित्रीकरण करून घेतलं आहे. आणि आता पस्तुरी हे जे माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी ते अपलोड करणार आहे. मग त्यांनी सादर केलेली बातमी, त्यांनी सादर केलेली जाहिरात, त्यांनी घेतलेली मुलाखत, हे जे सगळे प्रकार आहेत ना, हे सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. आणि इतका आनंददायी होता. खरं म्हणजे मला सुरुवातीला जरा ताण होता की कसा घेणार मी हा वर्ग, कारण पहिलाच वर्ग होता तो माझासुद्धा. त्याच्यामुळे तो सिलेबस होईल का, वर्गात शिकवलं जाईल का, बाहेरचे लोक आलेत, बाहेरचे लोक काय म्हणतील, आपल्या विद्यार्थ्यांचं ठीक असतं, त्यांना माहिती असतं वगैरे वगैरे वगैरे. पण या सगळ्या शंका बिंका पार धुवून निघाल्या कधीच आणि फार सुरेख पद्धतीने आम्ही वर्ग पूर्ण करू शकलो. येत्या 4 तारखेला त्याचं प्रमाणपत्र वितरण आमच्या महाविद्यालयामध्ये आहे आणि त्याचे ते सगळे व्हिडिओज माझ्याकडे एडिट करून आलेले आहेत. कालच आले, त्यामुळे मला काल त्याला अपलोड करायला वेळ मिळाला नाही. थोडं आज उद्यामध्ये किंवा महालक्ष्म्या झाल्यानंतर मी ते अपलोड करणार आहे आणि मग निश्चितपणाने तुम्हाला सगळ्यांना ते पाहायला मिळतील. तुम्ही पस्तुरी पहा याच्यासाठी मी हे सांगत नाही. त्याला कोणी बघावं नाही बघावं तो ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. अभ्यासाशी संबंधित काहीतरी तिथं घेतलं गेलं आहे, घडलं आहे आणि त्याच्यावर काही येणार आहे आणि आज ते सांगण्याचं निमित्त आहे म्हणून फक्त या ठिकाणी अभिव्यक्त केलं. या ठिकाणी मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली आणि तुम्ही माझ्या किंचितशा, खरं म्हणजे टीका नाही, पुढं जायचं तर काय दुरुस्त करायचं हे पाहावं लागतं, पण त्याच्यासह सगळं ऐकून घेतलं, सहन केलं. त्यामुळे मनःपूर्वक आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद.